घेता कामा नयेत, नाहीतर एजंट बघताय आपण. मला परवा एक फोन आला होता त्या नेवरी मधनं की अगोदर दीड का 2,000 रुपये नोंदणी करताना घेतले होते आणि पेट्या द्यायच्या वेळेला आणखीन 1,500 रुपये मागत होते. म्हणजे पेटी मिळाली की 1,500 रुपये, त्यानंतर भांड्याचं सामान आलं की 2,000 रुपये द्या, कुठला क्लेम मंजूर केला तर त्याच्यातले 50% रक्कम द्या. हे सगळं हे एजंट करतात हे आपण लक्षात. पण लाल बावटा काय सांगतोय? लाल बावटा सांगतोय की तुम्ही युनियनची फी भरा, युनियनची फी भरली की पुढची जबाबदारी आमची. पण जर काही मिळवायचं जर असेल आणि तो संघर्ष करायचा जर असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे, ही मात्र अट सगळ्यांना आहे. त्यामुळं सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्याजणी सहभागी झालं पाहिजे. आपण सुद्धा या ठिकाणी अनेक योजना मिळवून दिलेल्या. मगाशी एका कामगाराचं उदाहरण सांगितलं, तुम्ही किती ऐकलं का नाही मला माहित नाही, तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे ते. खरं तर त्या कामगाराचा पाय गेला होता, मला वाटतं शुगर पेशंट होता, पाय गेला होता. पण स्पेशल केस म्हणून लाल बावटानं त्यांनी केला आणि तसा ठराव सुद्धा तसं मंत्रिमंडळामध्ये निर्णय केलेला. म्हणून सरकार जे आहे ते हुकुमशाहीकडे वाटचाल करायला लागलेलं आहे. त्याच्या विरोधामध्ये खरं म्हणजे तुम्हाला आम्हाला फार मोठा संघर्ष करायला लागला. आता सुरू असलेलं आमचं शक्तीपीठ महामार्गाचं आंदोलन, उमेश देशमुख खरं म्हणजे महाराष्ट्राचे नेते या ठिकाणी शक्तीपीठ विरोधी आंदोलनातले नेते, हे आंदोलन करत असताना सुद्धा प्रचंड मोठी दडपशाही शेतकऱ्यांच्या मध्ये करायचा प्रयत्न करायला लागले. ते त्या ठिकाणी खरं म्हणजे मागं पलटवून लावायचा प्रयत्न करायला लागलेले. हे शक्तीपीठ सारखा महामार्ग असेल किंवा अन्य काही सरकार विरोधी जे काही धोरणं घेतले आणि प्रकल्प आणलेले आहेत त्याला विरोध करणारे जे शेतकरी आहेत त्यांना खरं म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये विरोध करू द्यायचा नाही. जनसुरक्षा बिलाच्या नावाखाली अर्बन नक्षलवादी ठरवायचं नाही, आत टाकायचं, त्याच्यासाठी खरं म्हणजे हा कायदा आहे असं म्हटलं तरी का वावगं ठरणार. बोगस कामगारांची शोध मोहीम सुरू झाली. तर म्हणजे आपली मागणी कधीपासूनची आहे? बोगस कामगारांची शोध मोहीम सुरू करा, बोगस कामगारांच्यावर कारवाई करा, ही आपली कित्येक वर्षापासून मागणी आहे. मंडळ स्थापन झाल्यानंतर मला वाटतं 2020 पासून जसं भांडी आणि पेटी वाटप सुरू झालं, पेटी वाटप सुरू झालं आणि पेटी वाटपानंतर खरं म्हणजे यामध्ये बोगसगिरी वाढत गेली. त्या बोगसगिरीच्या विरोधामध्ये आपण सातत्यानं मागणी करतो की नोंदणी वाढायला लागलेली आहे, तिची चौकशी करा. आणि या नोंदणीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे. पैसे घेऊन या ठिकाणी नोंदणी करायला सुरू आहे, पैशाचा तुफान वापर सुरू आहे, भांड्या पेटीसाठी कामगारांची लूट चालू आहे, हिची चौकशी करा म्हणून आपण सातत्यानं मागणी करत होतो. परंतु ते केली नाही. परंतु आता या विवेक कुंभार आणि प्रशासनाने खरं म्हणजे या